नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपण पाहत आहात सह्याद्रीचे वाटाडे ॲडव्हेंचर. आपल्या या चॅनलचे क्रिएटर रॉबिन सर आजच्या या स्पेशल टूर मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहेत. मित्रांनो, आज आपण ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल 23 सागरी दुर्ग आणि गडकोटांच्या रोमांचक भटकंतीला निघालो आहोत. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत समुद्र किनाऱ्यावरील दुर्गांची अनोखी सफर अनुभवण्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या अविस्मरणीय प्रवासाला. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील वसईचा किल्ला बस्सेन हा समुद्र किनाऱ्यालगत बांधलेला एक भव्य भुईकोट किल्ला आहे. मुंबईपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला पोर्तुगीज साम्राज्याचे मुख्य ठाणे होता. इसवी सन 1534 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकला आणि येथे स्वतःचे युरोपियन शहर व मुख्यालय वसवले. त्यांच्या काळात याला फोर्टे दे साओ सेबॅस्टियो असे नाव होते. पण मित्रांनो, इसवी सन 1739 मध्ये थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं अटीतटीच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून हा किल्ला जिंकला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या प्राचीन इमारती, भग्नावशेष, भव्य कमानी आणि दगडी वास्तू. या अवशेषांकडे पाहिल्यावर या किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासाचा आणि त्या काळातील युरोपियन स्थापत्यकलेचा सहज अंदाज येतो. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो वसई गडावरती. आता बघू शकता आपण व्ह्यू. मित्रांनो, तटबंदीवरून दिसणारा हा विहंगम समुद्र किनारा खरोखरच मन मोहून टाकणारा आहे. म्हणूनच हे दृश्य पर्यटकांना विशेष आकर्षित करते. मित्रांनो, वसई मोहिमेदरम्यान मराठ्यांनी अनेक पोर्तुगीज आरमारी जहाजे हस्तगत केली होती. त्यापैकी एका जहाजाची भली मोठी डोलकाठी विजयाच्या स्मरणार्थ श्री हनुमान मंदिरासमोर उभारण्यात आली. हो मित्रांनो, हाच तो वसई विजयाचा स्मृतिस्तंभ. तब्बल 250हून अधिक वर्षांपासून तो मराठ्यांच्या या ऐतिहासिक विजयाची गौरवगाथा अभिमानाने जपत उभा आहे. मित्रांनो, आता आपण अर्नाळा बीच वरून अर्नाळा किल्ल्याकडे निघालो आहोत. किल्ल्यावर जाण्यासाठी येथील जेट्टीवरून दर 15 ते 20 मिनिटांनी फेरी बोटीची सोय उपलब्ध आहे. 10 मिनिटांच्या या बोट प्रवासातून आपण किल्ल्याच्या बेटावर पोहोचू शकतो. या प्रवासाचे तिकीट साधारणपणे 20 रुपये प्रति व्यक्ती इतके आहे. चला तर मग मित्रांनो, बोटीत बसून अर्नाळा किल्ल्याच्या रोमांचक सफरीला सुरुवात करूया. मित्रांनो, अर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी अर्नाळा गावातील रहिवासी वस्तीतून जावे लागते. हे प्रामुख्याने मासेमारी करणारे हे गाव कोळीवाडा आहे. किल्ल्यावर पोहोचेपर्यंत तुम्हाला स्थानिक लोकांची दाटीवाटीची घरे, मासे सुकवण्याचे प्रकार आणि पारंपरिक कोकणी संस्कृती पाहायला मिळते. येथील अनेक घरांमध्ये स्थानिक संस्कृतीनुसार बनवल्या जाणाऱ्या तुळशी वृंदावनांचे आकर्षक सजावट करत तुळशी वृंदावने बांधली जातात. कोळी समाजात कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मित्रांनो, इसवी सन 1516 मध्ये
गुजरातचा सुलतान मेहमूद बेगडा याने या किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला जिंकून येथे अनेक नवीन बांधकामे केली. पुढे इसवी सन 1737 मध्ये चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. मुख्य भूमी आणि खाडीच्या दिशेने उघडणारी या किल्ल्याची 2 मुख्य प्रवेशद्वारे आहेत. सुमारे 1 किलोमीटर लांब, 30 ते 35 फूट उंच व 6 फूट जाड असलेली या किल्ल्याची भक्कम तटबंदी काळ्या बेसाल्ट दगडापासून बांधण्यात आली आहे. तटबंदीवर ठिकठिकाणी मजबूत बुरुज असून त्यांचा उपयोग टेहळणी आणि संरक्षणासाठी केला जात असे. पालघर जिल्ह्यातील विराथण बुद्रुक गावातील विठ्ठलवाडी येथे सुमारे 100 फूट उंचीच्या झाडीने वेढलेल्या टेकडीवर विराथण कोट म्हणजेच विराथण किल्ला किंवा माडी उभा आहे. हा पोर्तुगीजकालीन लहानसा टेहळणी किल्ला 16व्या शतकात समुद्रमार्गावर नजर ठेवण्यासाठी आणि रसद पुरवठ्याच्या दृष्टीने बांधण्यात आला होता. या परिसरातील इतर पोर्तुगीज वास्तूंच्या तुलनेत विराथण कोटाचे बरेचसे अवशेष आजही पाहायला मिळतात. भवानगड किल्ला हा पालघर जिल्ह्यातील केळवे गावाजवळ वसलेला एक ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे. मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्षाचा हा एक महत्त्वाचा साक्षीदार मानला जातो. इसवी सन 1737 ते 1738 मध्ये वसई मोहिमेदरम्यान नरवीर चिमाजी अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. दांडाखाडीचे संरक्षण आणि केळवे माहीम परिसरातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवणं हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. वसई मोहिमेत या किल्ल्यानं महत्त्वाची भूमिका बजावली, तर इसवी सन 1818 मध्ये तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, दातीवरे गावातील माडीचा देवकोट अर्थात दातीवरे कोट हा पालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक सागरी बुरुज आहे. हा मूळचा पोर्तुगीज कालीन बुरुज असून इसवी सन 1739 मध्ये नरवीर चिमाजी अप्पा यांच्या वसई मोहिमेदरम्यान मराठ्यांच्या ताब्यात आला. अर्नाळा किल्ला जिंकण्याच्या मोहिमेत या कोटाने मराठा सैन्याला महत्त्वाची रणनीतिक मदत केली होती. आज या वास्तूची केवळ अर्धगोलाकार तटबंदी शिल्लक असून स्थानिक लोक तिला प्रेमाने माडी किंवा माडीचा बुरुज या नावाने ओळखतात. दातीवरे कोट हा पालघर रेल्वे स्थानकापासून सुमारे 12 ते 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे आणि इतिहासप्रेमी तसेच दुर्गभटक्यांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील जलसार गावातील ऐतिहासिक जलसार भुईकोट पाहण्यासाठी. पोर्तुगीज काळात बांधण्यात आलेला हा भुईकोट आज बहुतांश उद्ध्वस्त झाला असला तरी त्याचे कमानीदार प्रवेशद्वार, दालने, भिंतींचे अवशेष आणि पोर्तुगीज कालीन विहीर आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. इसवी सन 1739 मधील वसई मोहिमेनंतर हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. जलमार्गाचे रक्षण आणि प्रशासकीय कामांसाठी या भुईकोटाचा वापर होत असावा. मित्रांनो, आपण आता वसई जवळील ऐतिहासिक वज्रगडावर आलो आहोत.
इसवी सन 1737च्या वसई मोहिमेदरम्यान नरवीर चिमाजी आप्पांनी समुद्र मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि पोर्तुगीजांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी या गडाची उभारणी केली होती. आज हा किल्ला बहुतांश नामशेष झाला असून गडावर उभारलेल्या श्री दत्त मंदिरामुळे हा परिसर दत्त डोंगरी किंवा गिरीज डोंगरी म्हणून ओळखला जातो. मंदिराचा मागील बाजूस खडकात कोरलेले चौकोनी पाण्याचे टाके आजही सुस्थितीत असून वर्षभर पाण्याचा साठा येथे पाहायला मिळतो. आजही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात आणि या शांत परिसरात भक्ती व इतिहासाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक मालजीपाडा कोट. मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मालजीपाडा वसाहतीच्या मागे एका लहानशा टेकडीवर या कोटाचे अवशेष पाहायला मिळतात. गडावर पोहोचण्यासाठी साधारण 10 मिनिटांची चढाई करावी लागते. वाटेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे असल्याने थोडी काळजी घ्यावी लागते. गडावर पश्चिम बाजूस सुमारे 30 फूट लांबीची तटबंदी आणि एकमेव बुरुज आजही पाहायला मिळतो. बुरुजावरील बंदुकीच्या जंग्या पाहता या कोटाचा मुख्य उपयोग संरक्षण आणि परिसरावर टेहळणी ठेवण्यासाठी होत असावा असे स्पष्टपणे जाणवते. Thanks for watching. If you enjoyed this video, don't forget to like, share and subscribe to the channel.